नमस्कार शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, 40 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा विनाअट लाभ। जिल्हा सहकारी बँकांसाठी एक अट ठेवली, देवेंद्र फडणवीस यांनी कारण सांगून टाळलं। ही संपूर्ण माहिती आता व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 वर्ष पंतप्रधान पदाची कारकीर्द पूर्ण केली। हे करत असताना 4398 दिवस हा लॉंगेस्ट इलेक्टेड पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मोडला। या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्र सरकारनं जाहीर केलेल्या पीक कर्ज माफी संदर्भात माहिती दिली आहे। कर्जमाफी आम्ही केलेली आहे। या कर्जमाफीमध्ये कुठल्याही अटी आणि शर्ती आम्ही टाकलेल्या नाहीत। एकच अट आम्ही टाकलेली आहे, ती म्हणजेच महाराष्ट्रातील बँकिंग यंत्रणा आहे, त्यातल्या त्यात जिल्हा सहकारी बँका टिकल्या पाहिजेत, यासाठी ती अट टाकली आहे। ज्यांना वारंवार माफी मागितलेली आहे त्यांच्याकरिता आम्ही यावेळी माफी करणार आहोत, मात्र ती एका फिक्स रकमेपर्यंत त्यांची माफी करणार आहोत। उरलेले पैसे त्यांनी भरायचे आहेत, अन्यथा आपली बँकिंग यंत्रणा पूर्णपणे उद्ध्वस्त होईल। बाकी 40 लाख शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे। आम्ही कर्जमाफी संदर्भात एक उपसमिती तयार केलेली आहे। मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर काही मंत्र्यांचा त्यात समावेश आहे। ही कर्जमाफी जशी पुढे जाईल त्यातील अडचणी समोर येतील, त्या अडचणी सोडण्याची जबाबदारी या उपसमितीची असेल। कुठल्याही निवडणुका समोर असताना ही कर्जमाफी केलेली आहे। विरोधी पक्षांनी कोणतीही ठोस मागणी न करता केलेली कर्जमाफी आहे। शासनानं स्वतः केलेली कर्जमाफी आहे। आमच्या डोळ्यासमोर राजकीय हेतू नाही। आपल्या शेतकऱ्यांना कसं सक्षम करता येईल, अन्यथा 2029ची निवडणूक असल्यानं डिसेंबर 2028ला कर्जमाफी करता आली असती, ते आम्ही केलेलं नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे। आज राज्यात अनेक शेतकरी असे आहेत आपला माल निर्यात करत आहेत। अनेक शेतकरी असे आहेत जे शेतीत परिवर्तन करत मॉडेल शेती तयार करत आहेत, शेतीला फायद्यात आणत आहेत। मात्र गरीब शेतकऱ्यांना मदत करावी लागेल आणि सक्षम करावं लागेल। सरकार ते करेल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। यावेळी वित्त विभागासंदर्भात बोलायचं तर आत्ता अर्थ तरी विभाग माझ्याकडेच आहे, असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। नीनो संदर्भात आपण तयारी करत आहोत, राज्यावर त्याचा परिणाम होईल आणि टास्क फोर्स आपण तयार केला आहे। जलसंधारणावर आपण भर दिला आहे। पाऊस कमी असला तरी आपण मार्ग काढूयात। राज्य सरकारच्या सल्ल्याच्या आधारे पेरणी केली तर दुबार पेरणीची वेळ येणार नाही। शेतकऱ्यांनी संयम ठेवावा, तसेच ॲडव्हर्टायझरकडे लक्ष द्यावे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे। तर मित्रांनो, अशी ही महत्त्वपूर्ण माहिती आता कर्जमाफीच्या संदर्भातील पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन दिलेली आहे। नक्कीच शेतकऱ्यांना काय फायदा होईल, काय तोटा होईल, पुढेही जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे। परंतु हा निर्णय तुम्हाला कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढेही या संदर्भातल्या अशाच महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।